नमस्कार. तर बघा दोडक्याच्या सालाची चटणी. तर हे ना दोडक्याची सालं घेतलेले आहेत आणि ही सालं आपण भाजी करतो तर सालं ही वाया जातात. तर याची चटणी ना खूप छान होते. तर ही सालं ना 2-4 पाण्याने अशी मस्त धुवून घेतलेली आहे आणि अशी ना बारीक थोडी चिरून घेतलेली आहे. तर आता अगदी थोडं तेल घालायचं आहे. तेल तापलेलं आहे. मोहरी, जिरं, लसूणाच्या पाकळ्या आणि तीळ टाकायचे आहे. तीळ भरपूर टाका. तडतडून घ्यायचे तीळ. हळद थोडी, आणि याच्यात थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे. लाल तिखट चवीप्रमाणे. आणि ही पानं याच्यात घालून घ्यायची. चवीला ना ही चटणी अगदी खूप सुरेख लागते. आता या मीठ घालून घ्यायचं. चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर. चवीसाठी थोडी साखर आणि चिंचेचा कोळ. चिंच भिजत घातली होती मी. तर हा ना चिंचेचा कोळ थोडासा याच्यात चवीसाठी घालून घ्यायचा. चिंच छान कुस्करून घ्यायची आणि थोडं असं पाणी याचं. आणि हिला आता 2 ते 3 मिनिटांची झाकून ना होऊ द्यायची. तर 2 ते 3 मिनिटानंतर बघूया. बघा झालेली आहे ही चटणी ना मस्त अशी कुरकुरीत आणि खूप जेवणात ना छान वाटते.